नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दुर्गा सप्तमीचा पाठ कसा करावा, कोणते नियम पाळावे, कोणी करावा, पूजा मांडणे, उद्यापन, संपूर्ण माहिती तुमच्या घरांमध्ये साक्षात कुलदेवीचा वास राहील आणि मनातली इच्छा देवी आई पूर्ण करेलच. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा सप्तमीचा पाठ करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या पाठामुळे देवी दुर्गा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, संकटापासून तुमचे रक्षण करते आणि घरात सुख समृद्धी आणते. हा पाठ कोणीही करू शकतं. जर तुम्ही पहिल्यांदाच पाठ करत असाल तर तुम्ही दुर्गा सप्तमी सप्तशतीतील काही महत्वाचे अध्याय देखील निवडू शकता किंवा संपूर्ण पाठाऐवजी दुर्गा कवच, अर्गला स्तोत्र आणि कीलक स्तोत्र सुद्धा वाचू शकता. दुर्गा सप्तशती पाठ कोणी करावा? हा पाठ पुरुष व स्त्रिया दोघेही करू शकतात. ज्यांच्या मनांमध्ये इच्छा आहेत, जे आपल्या संकटावर मात करू इच्छितात, याशिवाय जे देवी ची उपासना करू इच्छितात ते सर्व जण हा पाठ करू शकतात. दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा? पूजा मांडणी आणि विधी. पूजेसाठी जागा तयार करणे. सुरुवातीला देवीची मूर्ती किंवा चित्र एका चौकीवर पाटावर चौरंग ठेवा. 2. घटक स्थापना. मातीचा घट, कलश देवीच्या मूर्तीजवळ ठेवावा. त्यात भिजलेल्या जवळच्या बिया टाकाव्यात. 3. कवच, किलक, अर्गला. दुर्गा सप्तशतीच्या पठणाला सुरुवात करण्यापूर्वी देवीचे कवच, किलक आणि अर्गला पठण करावे. 4. कुंजिका स्तोत्र. यानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले जाते. 5. दुर्गा सप्तशतीचे पठण. नंतर देवीच्या 9 रूपाचे प्रतीक म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. पारायण करण्याची पद्धत. 1. सुरुवातीला यंग मंत्र, पहिला मंत्र व देवी उत्तम यांचे पठण करावे. 2. अध्याय वाचन. यानंतर देवी महात्म्याचे अध्याय वाचन करावे. 3. एका बैठकीत पूर्ण करा. एका अध्यायाची पूर्ण वाचन एका बैठकीत बसूनच करावे. 4. अडचण आल्यास. एखाद्या कारणास्तव जर अध्याय वाचनीमध्ये थांबले तर तो पुन्हा सुरुवातीपासून वाचावा लागतो, हे लक्षात घ्या. 5. योग्य वेळ. देवी महात्म्य पारायण करण्यासाठी वसंत ऋतूतील नवरात्री, वसंत नवरात्री किंवा शरद ऋतूतील नवरात्री, शरद नवरात्री हे सर्वात शुभ काळ मानले जातात. जे लोक नियमितपणे पारायण करू शकत नाहीत त्यांनी निवडक शुभ दिवस, चंद्र दिवस किंवा नवरात्रीमध्ये नवरात्र दुर्गा सप्तशतीचा पाठ करावे. 6. पाठ पूर्ण करणे. एकाच दिवसात जर संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसेल तर तो कमीत कमी 1 ते 7 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. जसे की पहिल्या दिवशी फक्त मध्यम चरित्र वाचणे व नंतर उरलेला भाग वाचणे. आता पारायणाचे महत्व. दुर्गा सप्तशती देवी महात्म्य हा देवीचा गौरव करणारा 700 श्लोकांचा ग्रंथ आहे, ज्याला चांदी पाठ असेही म्हणतात. निष्काम भावनेने म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीसाठी पूरक ठरते असे मानले जाते. संकल्प. नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना तुम्ही निश्चित केलेल्या ध्येयांसाठी, हेतूसाठी अथवा इच्छेसाठी संकल्प करू शकता. यासाठी मी नवरात्रीच्या या दिवसात दुर्गा सप्तशतीचा पाठ माझ्या उद्देशासाठी, इच्छेसाठी करत आहेत असा संकल्प मराठीमध्ये करावा. नंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकता, ज्यामुळे तुमच्यावर दुर्गा देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जातील. पाठ करताना पाळावयाचे नियम. 1. आहार. नवरात्रीत मांस, अंडी, मासे आणि दारू, तंबाखू, गुटखाचे सेवन पूर्णपणे टाळावे. 2. विचार. मनाला शुद्ध ठेवावे व सकारात्मक विचार करावे. 3. धैर्य. दुर्गा सप्तशतीचे पारायण करते समय धैर्य आणि भक्ती आवश्यक आहे. 4. स्नान आणि तयारी. पूजा पाठ करताना सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ आणि पवित्र व्हावे. 5. संपूर्ण मजकूर ऐकू येईल अशा पद्धतीने वाचला पाहिजे. तो शांतपणे वाचू नये, वाचनाच्या वेळी बोलू नये, विचार करू नये, झोपू नये, शिंकू नये, जांभई देऊ नये किंवा थुंकू देखील नाही. तर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करून वाचावे. एखाद्या अध्यायाच्या मध्यभागी थांबू नये आणि पुस्तक नेहमी स्टँडवर, शक्यतो तांब्याच्या प्लेटवर ठेवावे. 6. क्षमा प्रार्थना. पाठ पूर्ण झाल्यानंतर देवीकडे चुका झाल्यास क्षमा मागावी. 6. नियम आणि अटीचे पालन. पाठ हे नेहमी नियमानुसारच करावा, अन्यथा याचे नकारात्मक परिणाम हे होऊ शकतात. दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे फायदे. 1. समस्या आणि त्रासांपासून मुक्ती. हा पाठ केल्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या व त्रास दूर होतात.
2. नकारात्मक ऊर्जेचा नाश. दुर्गा सप्तशती घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. 3. यश आणि समृद्धी. या पाठामुळे भक्तांना जीवनामध्ये यश व समृद्धी प्राप्त होते. 4. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शुद्धता. दुर्गा सप्तशतीचा पाठ हा मन, शरीर आणि आत्माला शुद्ध करतो. त्यामुळे भक्ताला एक प्रकारचे चैतन्य लाभते. 5. वाईटांवर चांगल्याचा विजय. दुर्गा सप्तशती ही देवी दुर्गेच्या महिषासूर राक्षसावरील विजयांची गाथा आहे. हा ग्रंथ वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. 6. इच्छापूर्ती. हा पाठ भक्तांसाठी कामना कल्पवृक्षाप्रमाणे काम करतो, तसेच त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. 7. कल्याण आणि शुभ. ज्योतिर्विद सांगतात की नवरात्रींमध्ये या पाठाचे पठण परम कल्याणकारी व शुभ फलदायी असते. उद्यापन. दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करणे आवश्यक आहे. उद्यापन विधी केल्याने पाठाचे पूर्ण फळ प्राप्त होते व देवीचा आशीर्वाद मिळतो. दान. यथाशक्ती दान पाठ पूर्ण झाल्यावर करणे महत्त्वाचे मानले जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.